तर जसं की कालच्या व्हिडिओमध्ये बोललेले की आज इडलीचा प्लॅन आहे, पण इडलीचं जे बॅटर आहे ते इतकं फ्लफी नाही झालंय जितकं हवं होतं. तर त्यामुळे चॅट जीपीटीने मला एक आयडिया दिली की 2 वाटी ह्या पिठावर अर्धा टेबलस्पून इनो टाकायचं. तर मी ते ट्राय करून बघते. पीठ एकदम असं फ्लफी झालेलं आहे. येस, सो इडलीज आर डन आणि आता आपण सर्व करूया. इथे चटणी पण झाली आहे, इडली पण झाली आहे. तर गाईज इडली खरंच खूप 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 छान झाली आहे. तुम्ही पण एक दिवस नक्की ट्राय करा. बाय ओंकार, सोडा लो का खाली पर मोन कुठे मोनू चलो अंदर बेबो. तर मम्मी आणि ओंकार दोघेही कामाला गेलेत आणि घरी मी आज एकटीच आहे, कारण माझी सुट्टी आहे. का ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी कळेल की माझी आज सुट्टी काय, सोमवारी. तर येस, हा ब्लॉग बघत राहा. आता मी जाते, आवरते आणि मग तुम्हाला भेटते. सो हॅलो गाईज, माझी अंघोळ झाली आणि मी पूर्णपैकी तयार आहे, पण सकाळपासून देवाची पूजा केली नाहीये. तर सगळ्यात आधी मी देवाची पूजा करून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते. तर आता वाजले 4, 4:30 आणि मी खूप महिन्यानंतर माझा हा लॅपटॉप चालू करणार आहे. लिटरली मी 3-4 महिने झालं त्याला ओपनच नाही केलंय आणि तुम्ही बघू शकता इतकी जास्त धूळ बसले हवं. तर हा माझा सगळ्यात पहिला लॅपटॉप आहे, जो मला माझ्या आजीनी तिच्या पैशानी घेऊन दिलेला, एकदम सेव्ह करून करून करून. तर हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. बट त्याची आज ही अशी कंडिशन आहे की मला खूप रिग्रेट होतं की यार मी त्याचा पूर्णपणे वापर का नाही करत. बट येस, आजपासून स्टार्ट करेन, कारण आजपासून ब्लॉग्स दररोज येतील तर ह्याची गरज लागेल. सो आपण स्टार्ट करून बघूयात होतं का. आणि थोडंसं काम करेन मी, त्यानंतर बघू दिवस कसा जातो. आणि आज माझ्या काय बोलतात पूर्ण डे मधला एक खूप इम्पॉर्टंट हिस्सा एकदम शेवटी काहीतरी होणार आहे, जे माझ्या लाईफमध्ये खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि मला तिथे जावंच लागेल. तर मी ते कुठे जाते आणि का जाते हे तुम्ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. सो येस, आता मी थोडंसं काम करते, मग आपण बोलू. छोटीशी डायरी ज्यात मी खूप काही प्लॅन करते, खूप खूप काही प्लॅन करते, पण एक्झिक्यूट काहीच नाही. लिटरली तुम्ही बघू शकाल मी किती साऱ्या गोष्टी काही काय प्लॅन केला की मला काय करायचं काय नाही, कुठे जायचंय कुठे नाही जायचंय. मी गणपती बाप्पाला थँक्यू पण बोलल्यामध्ये खूप सारं, बट मी केलं तर काहीच नाहीये. एवढी हळशी आहे ना.
कधी कधी मला खूप रिअलायझेशन होतं पेन पण नाही सापडत मला. गाईज आता वाजलेत 7 आणि अजून मम्मी नाही आली ना ओंकार आलाय आणि दिवसभर मी एकटी आहे. त्यात माझं नेट पण संपलंय तर मी काय बघू पण शकत नाही आणि मला खूप जास्त बोर होतंय. तर आता मी त्यांचा वेट करते. ह्याच्यानंतर मी एका ठिकाणी जाणार आहे जे माझ्यासाठी खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला हेही कळेल की माझी आज मंडेला सुट्टी का होती. तर जस्ट वेटिंग फॉर देम. बघूयात आपण की काय कधी येत आहेत कधी नाही. वेलकम. आता मी एकटीच आहे ना घरी. मग काय करतात का तुला बाबा काय सांगू नाही शकत. आता सगळेजण घरी आलेत, एकदम छान वाटतं. तर गाईज आता वाजलेत रात्रीचे 7:30-8 आणि माझी क्यूटशी मॉमी माझा व्हिडिओ बघते कालचा व्लॉग. तर काल मी एक व्लॉग टाकलाय म्हणजे काल टाकलाय. तर तो तुम्ही नक्की बघा जर तुम्ही बघितला नसेल तर, कारण तो खूपच प्रेटी बनलाय. तर तो व्लॉग आज आला असेल तर नक्की बघा. मम्मी कसा वाटला व्लॉग? छान आहे, मस्त आहे. तुला आवडला? हो आवडला. मम्मीला आवडला म्हणजे छान आहे. तुम्ही बघा आणि मला सांगा की तो व्लॉग कसा झाला आणि कसा नाही. तर गाईज मी पूर्णपणे तयार झाले आणि आता नियरली 9 वाजले असतील आणि आपण चाललोय त्या मोस्ट इम्पॉर्टंट ठिकाणी जिथे माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे. तर लगेचच जाऊयात आणि बघूया. And it's none another than Lenskart. बिकॉज एक चष्म्यावाल्यांसाठी एक महत्वाची गोष्ट काहीच असू शकते. तर इथे आम्ही आलो माझे लेन्स घ्यायला, कारण की माझा चष्मा हरवलेला जेव्हा आम्ही बाहेर गेलो. सो तर ह्याच कारणामुळे माझी आज सुट्टी होती ऑफिस, कारण मला सिस्टमवर काय दिसतच नाही तर कसं काम करणार. तर गाईज आम्ही घरी आलोय आणि मी लेन्सकार्टला गेलेले आणि तेच माझं खूप महत्त्वाची गोष्ट होती, कारण मला चष्मा आणि मला चष्म्याशिवाय काहीच नाही दिसत. सो तीच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती माझ्या लाईफबद्दलची. आणि माझे लेन्सेस फायनली आलेत आणि मी ते आता वेअर केलेत. ॲक्च्युली माझ्याकडे चष्मा होता बट तो हरवला, त्यामुळे मला लेन्सेस करावे लागले. आणि द मेन रिझन की मी आज सुट्टी का घेतली, कारण की मला सिस्टमवरचं काहीच दिसत नव्हतं आणि मी काम नव्हते करू शकत, त्यामुळे माझी आज सुट्टी होती.
आणि तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितलाय त्यासाठी खूप 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 मनापासून थँक्यू. सो दॅट्स इट फॉर द डे. डू लाईक अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू कमेंट. आता आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. टेक केअर. मोनो से बाय. से बाय बेबू. मोनी माऊ.